दुसरा अंक वासंतीने लिहिलाय. अंक मुलांच्या एंट्रीचा, बर्दाव जीव गतीचा, हसणं रांगणं बोलणं, दुडू दुडू धावत अंगण थोडं करणं. वा. तेव्हा ना आपला हे पेलू पहिली मुलगी, पहिला आपल्या संसार वेळेवर लागलेलं फुल म्हणजे शैला. शैला बघा, शैला मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणापासूनच तिची दृष्टी सरळ, बिलकुल म्हणजे फॉर्म काहीतरी आपल्या जीवनाबद्दल. ही पहिली. चिते कुरळे केस, त्याही वेळेला तिला या ड्रेसची आवड. म्हणजे वाटते का शैलू आपली त्या 1962 मधली आहे? नाही वाटत. आपण इतकं त्यांना अगदी म्हणजे बाहुलीसारखी झालं. ही 2 वर्ष ही आपली गोल पायरी, ही गोल याच्यावर बसून आपण आपल्या आयुष्यातले कितीतरी क्षण बघितले आणि दृश्य पाहिलेले तिथे. याच्यानंतर ही वसू. पहा, आपण तेव्हाच लहानपणी पहा काय काय भविष्य दाखवलंय. कमळामध्ये उभी आहे. बरोबर आहे. कमळात कोण असतं? लक्ष्मी असते. लक्ष्मी असते आणि तिच्या चेहऱ्याकडे पहा, तिच्या चेहऱ्यावरचं तेज पहा. आणि आजही असाच चेहरा कायम आहे तिचा, कायम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मी, साक्षात लक्ष्मी ती आज आहे ना. असं मुलाचं भविष्य लोक म्हणतात पाळण्यात दिसतं. आज तिने आपली करिअर घडवून साक्षात लक्ष्मीच ती झालेली आहे. ही वसू. शैलू नाही, हा जयंत. ही शैलू. ती उल्लव गर्ल. तिच्याकरता त्या काळामध्ये हे आपण नुकतेच हे खेळणे सुरू झाले होते. हे उल्लव गर्ल आहे. ती अशी 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 नाचायची. पण तिचं लक्ष त्या आकर्षणाकडे नाही. काय तिची आध्यात्मिक हालचाली याच्यातच आहे. तिची अध्यात्माकडे ओढ आहे हे त्याच्यातच दिसत. त्याच्यामुळे ती ह्याच्यात खेळण्यामध्ये जास्ती रमलेली तेव्हाही दिसत नाही, तेव्हा दिसत नव्हती. आणि त्याचप्रमाणे तिने प्रपंच आणि साधण्याचा प्रयत्न पुढेही झालेला आहे. या फोटोमध्ये तिचं पुढे झालेला जयंत, नंतर हा जयंत नारायण. 2 मुलीनंतर झालेला हा आपला आनंद. जयंत चायनी. जयंत आपला खुशाल चेंडू हसतोच आहे. आणि अजूनही हसतोच आहे. हसरच आहे त्याचं सगळं. काही झालं की त्याला पहिल्यांदा हसायलाच येतं. आणि हा नारायण, त्याची नजर वर आहे. जसं काही विमान आलंय वर काय, आणि विमान बघतोय अशासारखा त्याच्या ह्याच्यावर आहे ना. तर म्हणजे कसं नभा स्पर्शाधिकतम. अगदी बरोबर, नभा स्पर्शाधिकतम. तर बरोबर तो आता एअरफोर्स मध्येच गेला. काय कसं होत गेलं आणि कसं नकळत झालं, याचे हे सगळे हे आहेत. झालं. हे बघ ना, आजोबा माझे वडील, काका, किती प्रेम जयंतावर. त्यांच्याजवळ जयंताला घेऊन बसले. जयंताचं नुकतंच जावळ काढलेलं आहे. आपण मुलं आपल्या आत्याच्या एक जयंताचा श्रीरामचा फोटो, धनुष्य घेतलेला. त्याच्या मुलाला, त्याला मुलगा होऊन त्याचं नाव श्रीराम होणं, या फोटोच्या मागे एवढी बॅकग्राऊंड आहे. कसा काळ हे आत्याच्या सोबत. आत्या होत्या आपल्या जवळ. प्रमोद लहानपण प्रमोदचा याच्यामध्ये गेला. आत्याच्या सहवासामध्ये मुलांनी खूप खूप आपला काळ, हे मावशीच्या सहवासामध्ये. मावशी होती तेव्हा वासंती जिने कविता केली आहे. एवढ्यापासून तिने आपल्या संसाराचे सगळे रंग बघितले आहेत. का तिला कविता आपल्या शैलू आहे तिच्या मांडीवर, 14 महिन्याची. पणजी तुमची आजीने सुद्धा आपल्या संसारामध्ये खूप मुलांना प्रेम लावलं होतं. त्यावेळेला म्हणजे गंगा भागीरथी व्हायच्या. सोहळं घेतलेलं होती आपली आजी. ही जवळजवळ 99 वर्षाची होऊन गेली. तुम्हाला हे फोटो, असं फोटो काढायची खूप आवड होती मुलांना हे घ्यायची. तुम्ही बॅलन्स केलं, पण त्याने हे बॅलन्स धरलाय. नारायणने आजही संसारामध्ये बॅलन्स धरलाय. त्याचा मुलगा नमन हा त्याच्या पदरी आला आहे, परंतु तरी त्याच्या संसारामध्ये बॅलन्स राहतो आहे ना. तर आणि हे बघ, हे मुलं दोन्ही सारखे. या सायकली आजोबा अकोल्याला गेले होते. त्या सायकली धुंड्याकरता अख्खं अकोला पालथं घातलं त्यांनी. बरोबर आहे. आणि ते याकू पाटील मला म्हणाले, क्या तेरा ही सायकली म्हणजे काय, ही तुमची रॉयल एनफिल्ड. अरे हो, तेव्हा माझ्याजवळ रॉयल एनफिल्ड होती नाही का. अच्छा.
हा हे आता पाहून त्यांची सायकलीची मागणी झाली. नाही नाही, म्हणजे मुलं सायकली म्हणजे माझ्या एनफिल्डच्या बाजूला ठेवायचे हो, आणि स्वतः सकाळी मी गाडी पुसायला लागली की तेही आपल्या गाड्या पुसायचे. अगदी बरोबर आहे. आणि त्यांचे गाल बघा केवढाले आहेत. गाईचं दूध हम्म. आजोबांनी गाय गोठ्यामध्ये ठेवून स्वतः दूध काढून या मुलांना पाजून त्यांचे गाल बघा कसे झालेत, सशक्त झालेत मुलं. हे आजोबांनी दिलेलं त्यांना आरोग्य आणि त्या दुधातून दिलेलं बाळकडूच म्हटलं तर काय वेगळं नाही होणार. झालं क्रिकेट. अतिशय जयंताला क्रिकेट हा जयंत आहे. हो, क्रिकेटचा भयंकर शौक. अजूनही तो एवढी नोकरी सांभाळून आणि एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळून क्रिकेटला जात असतो खेळायला. त्यावेळेला आपल्या घराच्या भोवती मोकळी जागा भरपूर होती. गुरं ढोरं. हो, बरोबर आहे. असं वाटतं की खेड्यातच राहून राहिलो. बरोबर आहे. ही विहिरीला हा पंप. होय, हे मुलं हे सगळं खेड्यातल्या वातावरणामध्ये पण आपली मुलं हसतात आहेत. हो, प्रत्येक फोटोमध्ये त्यांचं हास्य ही आहे. घरावरची प्रवीण सुद्धा येत असे ना तर तो सुद्धा मुलांमध्ये रमत असे. घरावरची कवलं. दादा म्हणजे सगळ्यांचा दादाच होता तो. दादानी खूप मुलांना खेळवलं. ही मी म्हणजे दादा आजही म्हणतो की या घरात प्रत्येक कोपऱ्यात आमचे पावलं उमटलेले आहेत. या घरामध्ये माझ्या आठवणी सगळ्या आहेत असं म्हणणं इतका तो इथे अकोटच्या घरामध्ये रमलेला आहे दादा. झालं आता मुलं थोडी मोठी झाली. खेळ वासून राहिले. रांगणं खेळते झाले. आता मोठी झाली. शैला अशी झाली. अशी हसत असते मोठी झाली. आणि त्यांचं हे लहानपण, निरागस लहानपण संपून आता ती तारुण्यामध्ये पदार्पण करायला आली आहेत. हे बघा, ही केव्हा लहानपण संपलं कळता कळता समजलंच नाही. तरुणपणामध्ये मुलांनी पदार्पण केलाय. शैला वसू, या शैला वसू आधुनिकतेचा त्यांच्यावर प्रभाव हे सगळं. आणि दोघी जणी त्याच्यानंतर यांची शिक्षण, मुलांची शिक्षण, याच्यानंतरचा काळ शिक्षण. ही शैलू पहिल्या वर्गापासून इथे शिकून BA झाली. शैलू BA असताना तिचा हा फोटो आहे सर्टिफिकेट घ्यायच्या वेळेचा. त्याच्यानंतर जयंता इंजिनियर झाला. त्याचं नांदेडला शिक्षण झालं, तो इंजिनियर झाला आणि त्याच्या कामानिमित्त तो ऑस्ट्रेलियाला वगैरे झाला. इतकी करिअर त्याची झाली. त्याच्यानंतर वसू PhD झाली. तिने जवळपास BCom ला असताना एका भिंतीवर लिहून ठेवलं होतं आणि मला चॅलेंज दिलं होतं, आई इकडे ये, डॉक्टर वसुधा. म्हटलं अगं तू तर BCom नाही अजून झाली. मी डॉक्टर वसुधा होणार आहे. तर तुम्ही तिला थट्टेने म्हटलं, हा म्हणजे डॉक्टरची बायको डॉक्टरीण होते बा, तर तू डॉक्टर. मी डॉक्टर वसुधा होणार. ते स्वप्न तिने आपलं पूर्ण करत शिक्षणाच्या दृष्टीने. काय मुलं BA झाली. म्हणून मी त्या दिवशी तिला हे बोर्ड दिला, डॉक्टर वसुधा. तो भिंतीवरचा जे तिने लिहिलं होतं BCom ला असताना ते स्वप्न तिने तिचं स्वतःच्या कष्टाने पूर्ण करून दाखवल्याची ती पूर्णता आहे. आपल्याला तिने दाखवलं म्हणून ते मी देऊन राहिलो. याच्या मागे हिस्ट्री आहे मोठी. आणि हा नारायण, तो नारायण वर पाहणारा विंग मास्टर झालाय, आज विंग कमांडर झालाय. आज तो वर पाहणारा आज नम्रतेने खाली बघतोय की तुमच्या आशीर्वादाने, आजोबांना भेटायला आला होता की तुमच्या आशीर्वादाने मी झालोय. तेव्हाची वरची नजर आणि आताची ही खालची नजर, काय स्वभावाचे पैलू आहेत हे आहेत असं मला वाटतं बा. निदान कमीत कमी अहो ही नम्रता नाही मुलांमध्ये. त्याच्यानंतर आता लग्न. शैला आणखी डॉक्टर सुनील. काय डॉक्टर सुनील म्हणजे बिलकुल म्हणा काय, पण जावई राजबिंडे. मुली तर आपल्या आहेच, मुली आपल्याला चांगल्याच दिसतात. काय रूप आहे हा. शैलू आणि वसू किती सुंदर दिसतात आहेत. शैलू डॉक्टर. डॉक्टर एक यवतमाळला डॉक्टर आपण आपल्या मुलीसाठी हे खूप सुंदर पसंती. त्याच्यानंतर हा त्यांचा सुश्रुत पहिला मुलगा. खूप हेल्दी, खूप छान दिसायला, गुटगुटीत. अगदी वाटत होतं की डॉक्टर. त्याच्या अंगावर पिवळ्या जगा नाही का? पिवळ्या जगा. काय झालं? पिवळ्या रंगाचा जगा आहे घातला. ते गरम आहे.
थंडीतला आहे ना तो. पीत झगुलिया तनु पहिराही. हे वर्णन रामाचं तुलसीदासांनी केलंय. अच्छा. हा. पीत झगुलिया तनु पहिराही जानू पान विचरणी पाही. हा. तसाच आहे तो. हं? हा, सुंदर होता. त्याच्यानंतर दुसरा अद्वैत. अद्वैत. किती हसतोय पा, किती छान गोड आहे अजूनही अद्वैत. असाच हसतो. शांत बिलकुल. अद्वैतची एवढी हे चलचलता नाही आहे. तो अजूनही तसाच आहे, धीर गंभीर स्वरूपात. हा सुश्रुत पाहता केवढा मोठा झाला. हा सुश्रुत तुमच्या त्या कवी ह्याच्यामध्ये पिवळे कपडे घालणारा आता डॉक्टर झाला, होमिओपॅथ डॉक्टर. हा. आणि ज्या सुश्रुतला आम्ही पायावर आंघोळ घातली, त्याला आता आम्ही त्याचा सत्कार केला, त्या हाताने आम्ही त्याचा सत्कार केला आपण. वा, वा, हा. काय काळ गेला. खरंच आहे. तसाच हा अद्वैत मॅट्रिक झाला. तेव्हा तू सत्कार- 12वीचा. हा. 12वी झाले हा, तेव्हा तो सत्कार 12वीला केला. त्याने हा. 90% मार्क मिळवले होते. हो, हो. त्याचा सत्कार मी केला. या मुलांच्या लहानपणामध्ये मी जेवढे रंगले त्याचा सत्कार सुद्धा तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्याच उत्साहाने मी त्यांचा केला आणि त्यांनी तो करून घेतला. हा काळाचा महिमा आहे खरोखर, नाही असं नाही वाटत? आम्हाला तरी असं वाटतं बा, सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अशा घटना घडत असतील, नाही असं नाही, पण जेव्हा आपण त्याच्या जवळ जाऊन बघतो ना, तेव्हा त्याला काहीतरी अर्थ प्राप्त. आणि हे पहा ना, या फोटोमध्ये हे फोटो आता काका आणि काकू. हो. म्हणजे माझी आई आणि माझी वडील वडील यांच्या हा, त्यांच्या उपस्थितीत ते मुलं लहान मोठे झाले. बरोबर आहे. इतकंच नाही तर आताही त्यांची नजर पहा. ते तसं असं वाटतं की यांच्याकडे बघतात आहेत ते, आहे की नाही? सगळ्यांमध्ये मोठे आणि आजोबांचा, सगळ्या नातवांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात आहे. भरपूर प्रेम मिळालेलं आहे आजोबा आजींचं. एखाद्याच्याच नशिबात असतं बरं. आपल्यालाही मिळाले. हा, आपल्याला, तुम्हाला, सगळ्या मुलांना, आपल्या काय, मुलींच्या काय, सगळ्यांच्या. झालं हे शैलूचं झालं. तिचा मुलगा आता डॉक्टरपर्यंत, एक इंजिनियरपर्यंत तिच्या. आता नंबर 2 वसुधा. वसुधाचं लग्न. हा, वसुधा विनोद. वसुधा आणि विनोद. विनोदला म्हणजे तर आमच्या त्या एक नातेवाईक होत्या, त्या म्हणाल्या की सुहासताई, तुमचा जावई म्हणजे तो राजबिंडाच आहे. हा, ते तर लगेच तिथल्या तिथेच सर्टिफिकेट देऊन राजबिंडाची छबी त्यांची अजूनही तशीच आहे, वैशिष्ट्य. हा. त्यामुळे हा जोडा किती छान दिसतो. खूप सुंदर दिसायला होते त्याही वेळेला आणि अजूनही त्यांचं ते कायम आहे. बिझनेसमन म्हणून भयंकर खूप छान बिझनेसमध्ये लक्ष घालून आणि पण आता PhD होऊन उत्तम संसार आणि लक्ष्मी सरस्वती प्रसन्न असा हा जोडा आणि असं झालेला आहे. त्याच्यानंतर यांना एक बाळ चिन्मय. चिन्मय यांना बाळ. तर चिन्मयचं लहानपण खूप चांगलं गेलं यांच्या सहवासामध्ये, शांत आणि सगळे व्यवस्थित. त्यांची यांनी खूप हौशीने मुंज केली 8व्या वर्षी. त्या मुंजीचा हा फोटो त्या ह्याच्यातला चिन्मय हॉलमध्ये. चिन्मय हॉलमध्ये त्याची मौंज झाली. त्यावेळेचा फोटो आहे हा, मौंज. त्यावेळेला ही आपली वसुधा वरमायच्या ह्याच्यामध्ये बघा कशी छान दिसते. ती कमळातली लक्ष्मी आणि ही संसारातली लक्ष्मी आहे ना. कसं काव्य रचावं समजत नाही मला. हा. आणि कशा कल्पना त्याच्यामध्ये हे स्वामीजी पुरुषोत्तमानंद. अच्छा, हे आपल्या घरी आले होते. हा. आणि यांच्याच तर उपस्थितीमध्ये याची मौंज झाली ना चिन्मयची. ते आशीर्वाद द्यायला आलेले आहेत हे नानासाहेब लुले, शैला, हे तुमचे भाऊ बाबा काका आले होते त्यावेळेला, भाऊ काका आले होते. सगळ्यांच्या उपस्थितीचं त्याने सगळ्यांच्या गोतावळ्यामधला, ह्याच्या आजोळच्या गोतावळ्यामधला हा चिन्मय याच्यामध्ये दिसतोय. बाबा काका, भाऊ काका आणि सुनील, नानासाहेब हे सगळे लोक त्याच्यावर उपस्थित होते आणि पुरुषोत्तमानंदांच्या उपस्थितीमध्ये त्याचे. आणि तो हा अद्वैत त्याला संध्या शिकवतोय. अच्छा, सांगा, चिन्मयला दुर्मिळ फोटो आहेत हे. असं नाही सापडत. आजकालची मुलं संध्या नाही शिकवणार, ना शिकवतील डिस्को, पण तो त्याला संध्या शिकवतोय. संस्कार आहेत हे.
भावाने भावाला काय शिकवायचं ते हे संस्कार आहेत. एकेका फोटोची हे आहे. त्याच्यानंतर नंबर 3 जयंत हा इंजिनियर होऊन त्याचा आपण सत्कार केल्याचा फोटो. त्याच्यानंतर त्याची एंगेजमेंट यवतमाळच्या जोशींची मुलगी अर्चना ही वसूच्या कॉलेजमध्ये शिकत होती. आपण तिला पसंत करून त्याचे एंगेजमेंट केली. त्यांचं लग्न झालं. जयंताचं लग्न. त्याच्यानंतर जयंताच्या वैवाहिक जीवनामध्ये लवकरच एक कळी फुलली. ती म्हणजे शैला बिगू म्हणजे आपली जान्हवी. जान्हवी. ती जान्हवीचं लहानपणा बघा कसं गेलं. लहानपणापासूनच तिला नाचाची खूप आवड. नाचाची, हा. नटण्या मुरडण्याची. किती सुंदर तयार होऊन नाचते आहे. त्याच्यानंतर हिचं झालं जान्हवी आली. त्याच्यानंतर एक 5 वर्षांनी श्रीरामचा जन्म झाला. हा बघा श्रीराम आजोबांची शेंडी पकडून आजोबा म्हणजे मी. हो मग आजोबा तुमची त्याचा आजोबा. याचे आजोबा तुम्ही नाही का? मग तुमच्याशी तो खेळतोय तो ना. अजूनही गेलं की शेंडी शेंडी पकडतो. पकडतो आणि तुम्हाला ती ठेवावी लागते. या शेंडीवाले आबा, हा. या शेंडीवाले आबा असं म्हणतो तो अजून. ही जयंताची 2 हा. जान्हवी आणि श्रीराम ही अशी बघा. श्रीराम असा वाढला. नाव श्रीराम लीला कृष्णाच्या. लोणी काढतोय आणि तो तोंड भरवतोय आणि त्याच्या पचक पचक खात घालवतोय. अशी लहानपणं गेली आहे त्यांची एखाद्या रामाकृष्णासारखी नातवांची. हा सहजताच आहे ना. आता जयंत हे नारायणचं सुद्धा नेव्ही आपल्या याच्यात एअरफोर्स गेल्यानंतर लग्न झालं. इंदोरची ही मुलगी चिंचवडकरांची आणि त्याला अनुरूप होऊन त्याचं लग्न इंदोरला झालं. सुंदर सुना सुंदर मुलं सुंदर खूप छान. यांच्या पण संसारामध्ये पहिला नमन त्यांचं पहिलं संसाराचं फूल म्हणजे नमन. खूप हसरा आणि खूप गोंडस सुंदर. हा कोणता फोटो हा पंटूच आहे ना. पण तुझा अच्छा आहे म्हणजे पंटू पहिला आपला हाच आहे हो ना. ना. त्यांचा पंटू आजोबा आजींचा पंटू. तर पंटूची फुलं वाहिली. अच्छा आपण फुलं वाहिली. हा नाही त्यांनी नमनचे आई वडील ना म्हणजे नारायण आणि प्रणोतीनी मोठ्या आईला आणि आजोबांना पंटूची फुलं वाहिली आहेत. पंटू झाल्याबद्दल त्यांचं सोन्याची फुलं वाहिली. सोन्याची फुलं वाहिली. त्याचा फोटो आहे. हा त्याचा म्हणजे आजोबांचा पंटू आपला नातू ही आपली प्रमोशन झालेली आहे ना. त्याच गोड आठवणी आहेत. मंद्रमाला खूप हे आहे. ही त्यांची नंबर 2 ची मुलगी गायत्री नारायणची लहानपण. दिल्लीचं घर आहे नाही. हो दिल्लीचं आहे. दिल्लीला. हा हे गावशी आपण किती रमलो 2 जण. आणि प्रणवती हे या दोघी बहिणी. ते जसे 2 भाऊ दाखवले तसे या 2 बहिणी. प्रत्येकाच्या मध्ये बहिणीचं भावाभावांचं काकांचं आत्याचं आजीचं आजोबांचं. हा प्रेम. इव्हन काका काकू यांच्या सहवासात सुद्धा मुलं किती रमली. हा जॉईंट फॅमिलीतली मुलं इतकी एकमेकांमध्ये बसून नकळत संस्कार त्यांच्या मनात झालेच असणार. केव्हाचा फोटो आहे कोणाला घेतलाय. हे गायत्री आहे. आपण दिल्लीला होतो. हे दिल्लीचं क्वार्टर आहे. हा